लाडक्या बहिणींना यंदाही 2100 रुपये नाहीच। अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत 33,232 कोटींचा खर्च झाला असल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लाडक्या बहिणींना यंदाही 2100 रुपये नाहीच। अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली। लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत 33,232 कोटींचा खर्च झाल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे। त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे। 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग जरा बजेट होऊ द्या ना। काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा आमच्या विचाराधीन आहे। दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत सुमारे 22 लाख महिलांना लखपती दीदी होण्याचा मान मिळाला आहे। सन 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना लखपती करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे। ये योजना जाहिर की गई थी तब कितना आंकड़ा था? 46,000। आज उन्होंने कितना किया? नहीं, खर्चा कितना हो गया? उन्होंने कहा 31,000 कोटी 31,000 कोटी खर्च केले और अब उन्होंने 36,000, मतलब पहले ही आपने झूठ कहा था। 46,000 इसके लिए खर्चा आएगा, वो तो किया नहीं। 2100 रुपए तो दूर की बात, अभी 36,000। वोट तो सारे लिए ना आपने। मेरा सवाल एक था कि कमिटमेंट किया था उन्होंने कि हम 1500 से बढ़ा के 2100 कर देंगे, लेकिन ये सरकार अभी भी बोले इस साल ही करेंगे, आने वाले फ्यूचर बजट में। हाँ, तो फिर ऐसे कहना चाहिए था कि हम ये योजना फ्यूचर में करने वाले हैं। आप कभी आपका मन हो तो फ्यूचर में हमें वोट करना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।